एक गरीब शेतकरी होता. त्याच्या शेतात काही भाग हा दगडाच्या स्वरूपात वरती आला होता. त्यामुळे त्याला शेती करताना प्रॉब्लेम यायची, खूप अडथळा यायचा. तो त्या दगडाला ठेच लागून पडला सुद्धा होता. खूप वेळा त्याची अवजारे त्या दगडाला लागून मोडून जायची. तो खूप कंटाळला होता. एके दिवशी असेच तो शेती करत असताना शेतीचे एक अवजार दगडाला लागून तुटून गेले. त्यामुळे त्याला खूप राग आला आणि त्याने त्या दगडाच्या आजूबाजूच्या जमिनीवर शेती करणे सोडून दिले. त्यामुळे त्याला खूप कमी जमिनीत पीक पेरावे लागत होते आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे खूप कमी पैसे येत होते. त्याचे खूप नुकसान होत होते. एके दिवशी असे चुकून त्या दगडाला ठेच लागून तो पडला आणि त्याला इतका राग आला की त्याने ठरवले की आज काही पण होऊन जाऊ दे, मी हा दगड आज काढणारच. आणि त्याने त्या पर्वतासारख्या दगडाला काढण्यासाठी काही माणसांना बोलावले, काही अवजारे आणली. तो दगड काढण्यासाठी ते सर्व एकत्र जमले आणि तो दगड काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. पण आश्चर्य झाले, त्यांच्या पहिल्या प्रयत्नामध्येच तो दगड निघाला आणि तो दगड पर्वतासारखा मोठा नसून छोटा दगड होता. त्यांनी विचार केला होता, हा दगड खूप मोठा असेल, याला काढण्यासाठी खूप वेळ लागेल. पण मुळात तसे काही झाले नाही. दगड फक्त त्या मातीमध्ये घुसून गेला होता. थोडा प्रयत्न केल्यानंतर तो लगेचच निघून गेला. मग त्या शेतकऱ्याला समजले, अरे हा तर छोटासा दगड होता आणि मी याला मोठा पर्वत समजत होतो. जर मी आधीच याला काढून टाकण्याचा प्रयत्न केला असता तर आतापर्यंत माझे एवढे नुकसान झालेच नसते. मित्रांनो, खरे तर ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच लागू होते. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख असतात, संकटे असतात, ज्यांना आपण खूप मोठे समजत असतो. त्यांना दूर करण्याचे आपण प्रयत्नच करत नाही, कारण आपल्याला वाटते ते आपल्याकडून दूर होणारच नाही. पण काय सांगता येते, जे संकटे आपल्याला पर्वतासारखे मोठे वाटतात ते त्या दगडासारखे छोटे पण असू शकतात, नक्कीच असू शकतात. म्हणून त्या संकटांना घाबरण्यापेक्षा, त्याच्यापासून दूर पळण्यापेक्षा, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ते कसे सोडवले पाहिजेत याचा विचार करायला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.